नमस्कार. आज आपण आर्ट टीचर डिप्लोमा, ATD, BPEd आणि कम्प्युटर टीचर याच्याबद्दल माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पहिले आपण BPEdबद्दल जाणून घेऊया. BPEd म्हणजे फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स. हे इथे जे तुम्हाला दिसत आहे ते कोर्स तुम्ही करून BPEd टीचर म्हणजे PT टीचर होऊ शकता. BA म्हणजे फिजिकल एज्युकेशन, BSc फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स सायन्स. चला तर याच्याबद्दल माहिती जाणून घेऊया. BPEd स्टँड फॉर बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन. इट इज अ 2-year teacher training program that prepares students for career in physical education and sports and health. The BPEd course equips candidates with the information they need to work in the fields of sports and physical education. म्हणजे BPEd तुम्हाला त्या सिलेबसमध्ये सगळं कव्हर केलं जातं की तुम्ही एक PT टीचर म्हणून स्कूलमध्ये जॉब करू शकता. PT टीचरमध्ये त्या सिलेबसमध्ये तुम्हाला स्पोर्ट्स, योगा, हेल्थ एज्युकेशन, स्पोर्ट्स लॉ, हेल्थ एज्युकेशन आणि स्पोर्ट न्यूट्रिशन या सगळ्यांची माहिती म्हणजे हा सगळा अभ्यासक्रम हा तुमच्या सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेला असतो. BPEd करण्यासाठी तुमची 12th झालेली असली पाहिजे किंवा तुमचं ग्रॅज्युएशन झालं पाहिजे. मिनिमम 50% असले पाहिजे तुम्हाला ग्रॅज्युएशनमध्ये. BPEdचा कोर्स हा 2 ते 4 वर्षापर्यंत असतो. ते डिपेंड करतं की तुम्ही कोणता कोर्स घेताय. म्हणजे तुम्हाला 2 वर्षाचा कोर्स करायचा आहे किंवा 3 किंवा 4 असं कोर्स असतात वेगवेगळे, ते तुम्ही जॉईन करू शकता. ॲडमिशन काय आहे BPEd कोर्सची, तर ती मेरिट बेसवर घेतली जाते. जशी नॉर्मल BEdसाठी एंट्रन्स एक्झाम घेतली जाते तशीच BPEdसाठी सुद्धा एंट्रन्स एक्झाम घेतली जाते. BPEd केल्यानंतर तुम्ही कोणकोणते जॉब करू शकता, तर तुम्ही फिजिकल एज्युकेशन टीचर होऊ शकता. म्हणजे स्कूलमध्ये तुम्ही PT टीचर होऊ शकता, स्पोर्ट्स कोच होऊ शकता, स्पोर्ट्स ॲनालिस्ट होऊ शकता किंवा तुम्ही स्पोर्ट्स इव्हेंट मॅनेजरसुद्धा होऊ शकता. म्हणजे BPEd केल्यानंतर तुमच्याकडे बऱ्याचशा अपॉर्च्युनिटीज असतात तुमच्याकडे. आणि PT टीचरला प्रायव्हेट स्कूल्समध्ये सुद्धा त्यांना चांगली अपॉर्च्युनिटी असते. तिथेसुद्धा PT जे टीचर असतात त्यांची सॅलरी ही व्यवस्थित असते. जी दुसऱ्या सब्जेक्टच्या टीचरांना असते तेवढीच सॅलरीसुद्धा PT टीचरला असते. नेक्स्ट जी आपण माहिती जाणून घेणार आहोत ती कम्प्युटर टीचरबद्दल. तर तुम्ही कम्प्युटर टीचर कसे बनू शकता, तर कम्प्युटर टीचर बनण्यासाठी तुम्ही BSc IT किंवा MSc IT करून तुम्ही डायरेक्टली स्कूलमध्ये अप्लाय करू शकता टीचर बनण्यासाठी. किंवा तुम्ही जसा BEdचा कोर्स असतो तो BEdचा कोर्स करून BEdमध्ये तुम्ही कम्प्युटर IT हा सब्जेक्ट घेऊनसुद्धा BEd कंप्लीट करू शकता आणि कम्प्युटर टीचर स्कूलमध्ये होऊ शकता तुम्ही. कम्प्युटर टीचर झाल्यानंतर तुम्हाला 1st to 10th असं सगळ्यांनाच कम्प्युटर शिकवावं लागतं. म्हणजे त्यामध्ये तुमची थेअरी आणि प्रॅक्टिकल सगळे इन्क्लूड असतात. तो 1st to 10th ला जो वेगवेगळा सिलेबस असतो त्यानुसार तुम्हाला स्कूलमध्ये कम्प्युटर त्यांना शिकवायचे असते. तर ज्यांना कम्प्युटर टीचर व्हायचं असेल ते अप्लाय करू शकतात. म्हणजे ज्यांचं BSc IT झालं, MSc IT झालं ते सुद्धा अप्लाय करू शकतात. आणि प्रायव्हेट स्कूल्समध्ये किंवा तुम्हाला गव्हर्मेंट जॉबसुद्धा अवेलेबल आहे. तर कम्प्युटर टीचर हा चांगला स्कोप होऊ शकतो ज्यांना कम्प्युटरमध्ये ITमध्ये आवड आहे त्यांच्यासाठी. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण ATD म्हणजे आर्ट टीचरबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तर तो व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग टुडेज व्हिडिओ.